कामगारांसाठी लढणारा कामगारांमधला नेता खरा अर्थ तो नेता होता आणि मुंबईचे अनेक ज्या बंदही झाली कम्युनिस्ट पार्टी के कार्यकर्ताओं में प्रसन्नता की लहर। मुंबई सीएसटी स्टेशन के पास जॉर्ज फर्नांडिस चौक का आज अनावरण हुआ। काफ़ी दूर दूर से लोग आज यहाँ पर उपस्थित हैं। साथ ही जॉर्ज फर्नांडिस जो देश के रक्षा मंत्री भी रह चुके थे, इंदिरा गांधी के समय जेल, रेलवे मजदूर संघ की न्याय की लड़ाई लड़ने से लेकर देश में संविधान को मान देते हुए ऐसे कई ऐतिहासिक विचार के साथी थे जॉर्ज फर्नांडिस। आज उनकी याद में काफ़ी लोग उपस्थित हैं। उनके विचारों का, उनकी स्मृतियों को याद करके उनके साथी कार्यकर्ता भी उपस्थित हैं। सभी के अपने अपने विचार आइए सुनते हैं तस्वीर न्यूज़ स्टेशन पर। नमस्ते भारत, भारत की बात, भारत के साथ अपनी सोच, अपने विचार। विजय तस्वीर भारत के साथ देश के विचार। गार्डनमध्ये आहे, गार्डन जय हिंद, जय भारत। जिंदाबाद 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 जोर और जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। जोर और जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। जोर और जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। अमर रहे, 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 अमर रहे। मी प्रथम तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। पासून पोलिसांचा एवढा ससेबेरा की मला रात्रभर झोपू दिलं नाही, म्हणून मी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सुरेश ठाकूर साहेबांना फोन केला आणि सुरेश ठाकूर साहेबांनी जो पाठीवर हात ठेवला ते म्हणाले काही करायचं नाही, त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही सकाळी कार्यक्रम करायचा तो करू। म्हणून मी प्रथम ठाकूर साहेबांचं आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी मला वाटतं रात्री 12:30-1ला बोला, अरे जॉर्ज साहेबांकडे आपण काय शिकलो, हेच शिकलो। मी त्यांना सांगितलं तुम्ही JCB लावून तो उडवून टाका, आम्हाला काय फरक पडत नाही। पण त्यांनी पण नंतर नरबाईची भूमिका घेतली आणि सांगितलं की बाबा की असं करा की 10:30च्या पर्यंत तुम्ही हे कार्यक्रम उठून घ्या। त्यामुळे जेवढे आपले कामगार, सफाई कामगार, जे कोणी आपले नेते आले असतील त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम इथे नामकरणाचा सोहळा पार पडला। सुदैवानं त्यातल्या बऱ्याचशा लोकांना इथे वेळेत पोहोचता आलं नाही, त्यामुळं मी पुनश्च आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर मला वाटतं सुरेश ठाकूर साहेब यांनी संबोधन करावं। आपले ज्येष्ठ नेते मी व्यक्तिगत मागच्या वर्षी एक पोस्ट टाकली होती। आपलं नाव सांगा। मी ॲडव्होकेट, मी मागच्या वर्षी पोस्ट टाकली होती। मी आणि माझ्या अनेक कार्यकर्त्यांचं जीवन जॉर्ज फर्नांडिस या नावावरती फिरत आहे। जॉर्ज फर्नांडिस साहेबांचं आज मुंबई बंद सम्राट, जागतिक कीर्तीचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते, अनेक ओळख आहे। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असल्यापासून पक्षामध्ये मी काम करतो आहे। आपली सगळी मंडळी आपण एकमेकाशी याच्यातनं जोडले गेलेलो आहोत। आणीबाणी आपण पाहिलेली आहे। रेल्वेसारखा संप 1974 साली आपण एका कंपनीतल्या कामगारांना एकत्र करता येत नाही, एका कॉर्पोरेशनमधल्या कामगारांना एकत्र करता येत नाही, परंतु अख्ख्या देशभरच्या रेल्वेच्या कामगारांना एकत्र करून त्यांच्या न्याय मागण्याकरता संपूर्ण चक्का बंद जो रेल्वेचा अभूतपूर्व संप झाला तो आपण डोळ्यांनी पाहिलं, आपण त्यात सहभागी होतो। आज संपूर्ण असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना न्याय करण्याकरता जॉर्ज साहेबांनी अतिशय मेहनत केली, कष्ट केले। एक फुटपाथवरती झोपलेला माणूस जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाने आपलं नाव कोरतो, समाजवादी विचार आपल्याला देतो, आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतो, शोषणाविरुद्ध लढण्याकरता आपल्याला ताकद देतो, बळ देतो। ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुण्य आहे। माझा प्रवास यांच्यावर समाजवादी पक्ष होता, जनता पक्ष होता, जनता दल होता आणि शेवटी समता पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष होतो। त्यानंतर मी कोणत्याही पक्षामध्ये जायचं ठरवलं नाही।
कुठेही गेलो नाही. दुर्दैव आहे तर पक्ष आमच्याकडे राहिला नाही. ग्रामीण भागात जेव्हा आम्ही लढतो त्यावेळेला आम्हाला ही जाणवते की समविचारी आपण लोक आहोत, पण प्लॅटफॉर्म म्हणून पक्ष राहिलेला नाही. कामगार चळवळ आम्ही काम करत असतो. आधी मुंबई आहे, मी स्थानिक भूमिपुत्र आहे. मी माझं मूळचं गाव पनवेल आणि उरण 2 आहे. नवी मुंबईमध्ये आपल्या शेतकऱ्यांना, मच्छीमारांना, मिठावकरांना मेस्तूप अनाभूत केलं. आता तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यामध्ये येते. म्हणजे आता सगळीकडे पैसा सगळ्यात कुठे असेल तो जमिनीमध्ये आहे. एकही इंच जमीन शेतकऱ्याची ठेवायची नाही. त्या जमिनी निरनिराळ्या प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने ताब्यात घ्यायच्या, त्याच्यावरती रिझर्वेशन ठेवायचं आणि काही दिवसांनी त्या जमीन भांडवलदारांना देऊन टाकायचं हे काम केलं आहे. आपलं देश कृषीप्रधान देश आहोत. आज शेतकरी संकटात आहेत, कामगार संकटात आहे, सगळी जनता आज संकटात आहे आणि एक वेगळ्या प्रकारची अघोषित आणीबाणी या देशावर लादली गेलेली आहे. आपण सगळ्यांनी या एकत्र येऊन परत लढलं पाहिजे. एवढंच मी थोडक्यात सांगेन आणि तीच खरी जॉर्ज साहेबांना श्रद्धांजली होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्कलाब जिंदाबाद. आता यानंतर साहेबांच्या बरोबर ज्यांचा सहवास होता असे त्यापैकी उत्तम गाडे, मी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित. हां दादा. पहिली गोष्ट द्या. लाल झंडे की जय, लाल झंडे की जय. जॉर्ज फर्नांडिस अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जॉर्ज फर्नांडिस अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मित्रो, बोरीबंदरचं नाका आणि पावसाळा जॉर्ज फर्नांडिसचं एक वेगळे नातं होतं. दर पावसाळ्यामध्ये पावसाळ्याला म्युन्सिपल कामगार तिथे यायचा. हजारोच्या संख्येचं आम्ही मोठे काढलेले आहे. मला शेवटचं भाषण आठवतं जॉर्ज साहेबांचं. 3 दिवस मोठे सत्र लागले होते मोडीच्या मागणीसाठी आणि त्यावेळेला जॉर्ज साहेबांनी तिसऱ्या दिवशी तब्येत बरी नसताना, अंगामध्ये ताप असताना त्या मोर्चासमोर आले, संबोधित केलं आणि लोकांना बोनस मिळवून दिला. मला आठवतो तो प्रसंग. म्हणजे आझाद मैदान हे आझाद मैदानापासून मेट्रोपर्यंत दोन्ही रस्ते दोन्हीवरून टाक होते. मोर्चात लोक इतके आले होते की म्युन्सिपॅलिटीमध्ये बंद होणार अशी स्थिती होती. त्यामुळं ते जे वातावरण जे आहे ते वातावरणाचं होणं कठीण आहे. पण तरी पण मला असं वाटतं की जॉर्ज साहेबांनी जी शिकवण दिली आम्हाला, जॉर्ज साहेबांनी शिकवलं आम्हाला, जे काय समाजवादी चळवळीचं जे नातं जे आहे त्याची बांधलं सगळ्यांना. आणि शेवटी त्या चळवळीशी त्या चळवळीशी एकरूप राहिले. आम्ही सगळे एकरूप राहिलो याचा आम्हाला अभिमान वाटतो. इथे सगळे समाजवादीसाठी आले. महाराष्ट्रातून लोक येत आहेत. आज कार्यक्रम लोकल आटोपला मान्य आहे परिस्थिती बघून. पण शेवटी काहीतरी तर जॉर्ज साहेबांचं नाव राहिलं पाहिजे. त्याच्याबद्दल टी शाहसाहेब असतील, भुतेकर असतील किंवा बाकी सगळे मित्रमंडळ असतील, त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत अप्रतिम मेहनत आहे. खरे आमचं काम होतं चळवळीतल्या कामगाराचं. पण त्या इंजिनियरने जी मेहनत केली त्या इंजिनियर्सचे मेहनत करून ठराव पास करून घेतला, ठराव पास केला आणि त्याची अंमलबजावणी आज आपण करून घेतो आहे. याचं धन्यवाद त्यांना दिलं पाहिजे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. सगळ्यांचा आभार मानतो इथं आलात त्याबद्दल आणि अशीच आपण चळवळीमध्ये एकत्र राहूया एवढी विनंती करतो. आवर्जून मी इन्व्हिटेशन पाठवलं नव्हतं, त्यांना कुठून तरी वाचायला मिळालं आणि त्यांनी फोन केलं मला पण यायचं आहे म्हणून. बने साहेब बोला. सगळ्यांना नमस्कार. आज जॉर्ज साहेबांना 96 वर्ष पूर्ण होते आणि त्याचा औचित्य साधून ज्या मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहाराची भाषा ही मराठी असायला पाहिजे आणि सगळा कारभार हा मराठीतून व्हायला पाहिजे हे अतिशय ठामपणे सभागृहात मांडून ते मंजूर करून घेण्याचं जे काम केलं ते जॉर्ज साहेबांनी आपल्याला प्रचंड उपकार केलेले आहेत. या कामगार चळवळीवर उपकार केलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय त्या सगळ्याच बाबीचा ऋणी आहे. मग ते बिहारचं इलेक्शन असेल किंवा मुंबई महानगरपालिकेतल्या कामगारांची लढाई असेल.
जॉर्ज साहेबांबरोबर नेहमीच आपण अटॅच राहिलो आणि त्याचा एक अतिशय चांगला फायदा या चळवळीमध्ये काम करताना आपल्याला होतो. आज 3 तारखेचं औचित्य साधून या चौकाला आपण जॉर्ज साहेबांचं नाव देण्याचा मंजुरी करून घेतली. साहजिकच बुद्धेकर साहेब, त्यांची पूर्ण टीम आणि यांनी जे विशेष प्रयत्न केले त्याच्यातून हे साजरं झालेलं आहे. हा कार्यक्रम आपण इथे अवलंबला आणि आज एक सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जॉर्ज साहेबांचं नाव हे कायम समोर उभं राहील. त्यांच्या कर्तृत्वानं तर आहेच, ते कधी न पुसणारं बाब आहे, पण या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना येण्या जाणाऱ्या व्यक्तींना की जिथं पूर्ण मुंबई बंद करण्याची हिंमत ठेवली त्या चौकाला त्यांचं नाव लागतं आहे आणि ही सगळी बाब आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. मी परत एकदा सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सगळेजण या आनंदाच्या क्षणी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलाही आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गणेशजी. यानंतर आपले दुसरे नेते संजीव पुजारी साहेब, मी यांना विनंती करतो. काय बोललं पाहिजे, 1 मिनटं बोललं पाहिजे. अरे नाही, अरे 1 मिनटं बोला ना. जाधव साहेब 1 मिनिट. आज 3 जून, मला वाटतं आज 96 वर्ष जॉर्ज साहेबांची झाले असतील जास्त. जॉर्ज फर्नांडिस साहेबांनी मुंबईमध्ये 1949 साली आले आणि ज्या एरियामध्ये त्यांनी वास्तव्य केलं, या समोरच्या फुटपाथवर झोपून त्यांनी आपलं कामकाज सुरू केलं. कधीकधी त्यांना त्या फुटपाथवर सुद्धा त्याच्या अगोदरच्या लोकांनी उचलून लावलं होतं, झोपायला दिलं नव्हतं. या जागेला जॉर्ज साहेबांना मुंबईमध्ये आल्यानंतर त्या जागेमध्ये त्याला झोपताही येत नव्हतं, ते देतोय त्या जागेला आज जॉर्ज फर्नांडिस साहेबांचं नावाचं चौक या ठिकाणी आलेलं आहे. हे आपल्या सर्वांना अगदी अभिमानाचंच गोष्ट आहे. जॉर्ज साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जॉर्ज साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जॉर्ज साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. खरं म्हणजे आमचा प्रयत्न होता की त्या समोरच्या रोडलाच जायचं नाव मिळालं पाहिजे होतं, पण ठीक आहे, नाही झालं. पण बुद्धेकर साहेबांच्या प्रयत्नाने या ठिकाणी या चौकाला जे नाव मिळालेलं आहे ते जॉर्ज साहेबांचं नाव कुठेतरी आपण करतो आहोत. हे सर्व आपल्या जॉर्ज साहेबांच्या सहकार्यानं नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आज दुपारी बरोबर आपल्या ऑफिसमध्ये 12 वाजल्यानंतर आपल्या युनियनचं ऑफिस आहे, जॉर्ज साहेबांचं जे युनियनचं ऑफिस आहे, महाधवनाचं स्मृती, या ठिकाणी आपण त्या कार्यक्रम ठेवलेला आहे. आता मिटिंगचं आणि आपले जे काही सर्व सहकारी आहेत, जुने जॉर्ज साहेबांचे जुने सहकारी, त्या सर्वांचा आम्ही म्हणजे शांतपूर्ण सत्कार करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला दुपारी त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपण सर्वांनी येऊन जॉर्ज साहेबांचं जे काही आपल्याला शिकवून दिलेलं आहे त्याचं आपल्याला कार्य पुढे घेऊन जायचं काम आपण सर्वांनी करूया. एवढं त्या ठिकाणी थांबतो आणि थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद बाबांजी. यानंतर आत्ताच ज्यांचं पदार्पण झालेलं आहे ते आपले नवनाथ महानवर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बोललंच पाहिजे. साथियो, जॉर्ज साहेबांचा 97वा वाढदिवस जयंती आज आपण साजरी करतोय. त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या एकूण कर्तृत्वाबद्दल मी काय बोलणं बरोबर होणार नाही. फार थोडे दिवस मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यांनी त्यांच्यावर काम केलं अशा अनेक मडगी साहेब आहेत, TV शाह साहेब आहेत, बाकीचे सगळे लोक त्यांनी त्यांच्यावर काम केलं. आणि रेल्वेसारखा संप जो संपूर्ण जगामध्ये गाजला गेला, त्याच्यापूर्वी कधी झाला नव्हता आणि त्याच्यानंतरही कधी झाला नाही. त्या रेल्वेच्या संपातले त्यांचे सहकारी आणि प्रत्यक्ष काम केलेले सुभाष भालके साहेबांनी, बाकी सगळे त्यावेळेचे हिंद मजदूर पंचायतचे नेते मंडळी आणि आता हिंद मजदूर किसान पंचायतचे नेते मंडळी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आनंद होतोय की मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जॉर्ज साहेबांची कर्मभूमी होती तिथे पहिल्यांदा मुंबईमध्ये हे एक स्मारक म्हणा किंवा त्यांच्या नावाने एक चौकाला आपण नाव द्यायचं काम करतोय. याच्याबद्दल फार आनंद होतोय. आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये मी सहभागी आहे. हिंद मजदूर किसान पंचायत आणि म्युनिसिपल कर्मचारी युनियन आपल्या या सर्व आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. आणि जॉर्ज साहेबांच्या 97व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आता बरोडा डायनाने जेलवारी किती महिन्याची केली? 9 महिन्याची जेलवारी केली. आणि हे खरे म्हणतात ना आजचे हिरो आहेत. तर मी गुजर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचं संबोधन केलं. बोला साहेब. मित्रांनो, आज आमचे नेते जॉर्ज फर्नांडिस साहेब यांचा स्मृतिदिन आहे.
आतापर्यंत सगळ्या नेत्यांनी त्यांची सगळे सद्गुणांची आणि ऐकले समोर बघा. मती केली, पण बडोदा डायनामिक केस यामध्ये ते होते आणि ती त्यांनी का केली याबद्दल कुठेही जास्त लिहिलं गेलेलं नाही. त्याच्याबद्दल मी फक्त 2 किंवा 3 वाक्यात सांगतो की 1976 साली ज्यावेळेला इमर्जन्सी आल्यापासून लोकांचा आवाज बंद होऊन गेला होता. लोकशाही पद्धतीने कोणी आवाज करत नव्हतं आणि जो कोणी आवाज करेल त्या ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काय फरक नाही आहे. फरक एवढाच की आता इमर्जन्सी डिक्लेअर झालेली नाही आणि त्यावेळेला इमर्जन्सी डिक्लेअर झालेली होती. हा एवढाच फरक आहे. पण त्यावेळेला या सर्वातून कोणीतरी लढणारं आहे आणि ह्याला विरोध करणारे आहेत. तर तुमच्या मनात जर विरोध करायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे या, आमच्या मागे या, अशा पद्धतीने त्यांनी एक विचार केला आणि त्यातून काहीतरी लोकांच्या समोर घडलं पाहिजे. परंतु हे घडत असताना कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी होता कामा नये आणि कोणावरही अत्याचार अन्याय होता कामा नयेत याची काळजी घेऊन त्यांनी बडोदा डायनामिक ही केस सगळं तयार केलं आणि मग त्यातून पुढे सगळं इतिहास घडला. आणि त्यामध्ये सुद्धा लोकांनी आता ते ज्याप्रमाणे चमचीगिरी करतात त्याप्रमाणे चमचीगिरी करून त्यांना पकडून दिलं. तो सगळे इतिहास तुम्हाला माहिती असेल, मी तो सांगत नाही. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिसचं वेगळं जे कार्य आहे त्या निमित्ताने मी त्यांना नमस्कार. नो आणि डोंट वरी. अध्यक्ष म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना, कामगार चळवळीचे भीष्माचार्य, आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक दिवंगत नेते साथी जॉर्ज फर्नांडिस साहेब यांची मुंबईमध्ये या ठिकाणी जी काही ओळख निर्माण झालेली आहे आणि खास करून आमचे मित्र रमेश भुतेकर देशमुख साहेबांनी प्रयत्न करून या चौकाला जे दिवंगत साथी जॉर्ज फर्नांडिस साहेबांचं नाव देण्याचं काम झालं, ही समस्त कामगार वर्गासाठी एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने या सर्व कामगारांच्या आणि कामगार नेत्यांच्या आनंदात सहभागी आहे. साथी जॉर्ज फर्नांडिस यांचं जे काम आहे, यांचं जे नेतृत्व आहे ते भारतातील तळागाळातील माणूस किंवा तळागाळातील कामगार हा कधीही विसरू शकणार नाही अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. मला या मुंबई महानगरपालिकेच्या विषयी एक तीव्र संताप येतो आहे की या ठिकाणी असा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी साधा पेंडॉल किंवा मंच उपलब्ध करून देण्याचं काम किंवा त्याला विरोध करण्याचं काम हे पालिका प्रशासनाने केलेलं आहे. जो आम्ही या ठिकाणी छोटासा मंच केला होता तो पाडण्याचं काम हे या महापालिका प्रशासनाने केलेलं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीनं तीव्र निषेध या ठिकाणी मी करतो. अतिशय शरमेची बाब आहे. मला तर असं म्हणायचं की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण महानगरपालिका आयुक्तांना भेटून या बाबतीत त्या ठिकाणी निषेध नोंदवायचं काम आपण सर्व नेत्यांनी केलं पाहिजे. या ठिकाणी साथी जॉर्ज फर्नांडिसना स्मरण करण्याची किंवा त्यांना या ठिकाणी त्यांच्या बाबतीत बोलण्याचे 2 शब्द या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. ह्या जगामध्ये एकच माणूस होता, तो बाळासाहेबांना बाळ म्हणून हाक मारत होता. त्यामुळे तुम्ही ते तिथं पोचवा म्हणजे तुमच्या भावना तिथं पोचतील. कारण आपण काय राजकीय व्यासपीठ नाही आहे. त्यानंतर मी महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचे नेते ॲडव्होकेट प्रकाश देवदास साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं संबोधन करावं. की कामगार नेत्याचं एक स्मारक किंवा जे काही चौकाला नाव दिलं, नामकरण दिलं. कारण सर्वच ठिकाणाहून कामगारांच्या विरोधी सगळं काम चालू आहे. ज्याच्यात एवढं तरी आपण सर्वांनी म्हणून प्रयत्न करून मिळवलं आहे हे फार आनंदाची गोष्ट आहे. जॉर्ज साहेबांबरोबर मी काम केलं आहे. म्हणजे 1972 साली बोनसचा इश्यू होता, जे महागाई भत्त्याचा, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, मला आठवतं आहे. आणि त्यांनी जे काही म्युन्सिपल कामगारांसाठी जे दिलेलं आहे ते जन्म कधीही विसरू शकणार नाही. कामगार हा कधीच विसरू शकणार नाही. कारण कामगारांची स्थिती फार वाईट होती आणि त्यांनी त्यांचं जे काही त्यांना मिळवून दिलं ते फार मोठं काम आहे.
आणि त्याची जाणीव सगळ्या कामगारांना, पेन्शनरना, जे काही लोक असतील त्याचं आहे. आज हे तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. ते भुतेकर याच्यामध्ये खास करून त्यांनी लीड घेतला. तर किमान या ठिकाणी मला तर वाटतं आझाद मैदानावरती ते पाहिजे होतं, कारण आझाद मैदान हे त्यांचं क्षेत्र होतं आणि आझाद मैदानावरती संपूर्ण लढे आपण लढलो आहोत. तर ते आझाद मैदानला पाहिजे होतं. पण आता ठीक आहे, इकडे जरी झालं तर आझाद मैदानच्या जवळपास आहे. तर या ठिकाणी मी मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ आणि आमचे 7-8 युनियन आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा आदरांजली वाहतो जॉर्ज साहेबांना. आणि त्यांचं नाव, त्यांचं जे काही फार मोठं कार्य आहे त्याच्यासाठी आम्ही नेहमीच ऋणी राहू. त्याच्यावर दगाचा व्हायच्या हे मला निळूभाऊनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हीच जागा योग्य आहे. त्यानंतर आझाद मैदान झालेलं आहे. यानंतर मी आता HMSचे आपले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमचं संबोधन करावं. तर साहेबांना अभिवादन करतोय आपण. आणि हा जो चौक झालेला आहे तो इथून कामगार चळवळीला प्रेरणादायी ठरेल. मुंबईमध्ये खरंच स्मारक आहे. मेडिटेशन 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. ते सगळा कष्टकरी वर्ग इथून जात असतो आणि जॉर्जचं नाव त्याच्यात ओळखलं नाही. जॉर्ज साहेबांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्याचं कारण आमचे जे संस्थापक होते पी डिमेलो त्यांचे ते भाचे. आणि जॉर्ज साहेबांची कामगार चळवळीची सुरुवात आमच्या कावराणा बिल्डिंग जिथं आमचं पहिलं ऑफिस होतं तिथून झाली. आणि जॉर्ज मनोहर कोतवाल SR कुलकर्णी डिमोलोच्या नेतृत्वाखाली मुंबई गोदी कामगारांची मुंबईमध्ये तर चळवळ उभी राहिलीच, पण देशभरातले सर्व क्षेत्रातले ट्रान्सपोर्ट कामगार, पण ती रेल वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल किंवा रोड वाहतूक असेल, हे या कामगारांना संघटित करण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं. आश्चर्य वाटेल तुम्हाला, डिमोलो साहेब फक्त 18 वर्ष जगले आणि 18 वर्षामध्ये म्युन्सिपल मजूर युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉकर्स युनियन, टॅक्सीमन्स युनियन, मुंबई लेबर युनियन, ह्या मोठमोठ्या युनियन त्यांनी स्थापन केल्या. आणि तो डॉलरा मुंबई पोर्ट सोडली तर सगळा जॉर्ज साहेबांनी सांभाळला. आणि सगळ्यांना आपल्याला माहिती आहे कामगार चळवळीमध्ये आज आपण विकलांग झालेल्या अवस्थेत आहोत. सरकारचे जे हल्ले होत आहेत आणि कामगार कायदे सगळे बदलले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये नक्की वाटतं की आज जॉर्ज साहेब असते तर मुंबई बंद झाली, आपण रस्त्यावर उतरायला तयार नाही होत. कारण सगळ्या बाजूने कोणती केली. आता जन सुरक्षा कायदा आला, जॉर्ज साहेबांचे त्या काळात ते रेल्वे बंद केली त्यावेळेचे फोटो आठवतात. आता म्हणजे गळा घातलेले फोटो मुंबईमध्ये आणि सगळ्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्यामध्ये प्रसिद्ध झाले होते. आज ते धाडस उरलेलं नाही अख्ख्या चळवळीमध्ये, कुठली चळवळ असू देते. त्यामुळं तीव्रतेने जॉर्ज साहेबांची आठवण येते. मी ट्रान्सपोर्ट अँड डॉकर्स युनियन आमचे अध्यक्ष किशोर कोतवाल आणि हिंद मजूर सेवेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि निश्चितपणे तरुण कार्यकर्त्यांना हे स्थळ जे आहे ते स्मृती देणार ठरेल अशी अपेक्षा होतो. धन्यवाद. लाल बावटे की लाल बावटे की बंद सम्राट जॉर्ज साहब, बंद सम्राट जॉर्ज साहब, लाल बावटे की. दुनिया के मजदूर एक हो, एक हो, एक हो. दुनिया के मजदूर एक हो, एक हो, एक हो. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा साथी जॉर्ज फर्नांडिस, जॉर्ज फर्नांडिस. आदरणीय नेते स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिस साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व जमलेले कॉम्रेड्स, साथी, आज खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस आहे की ज्या जॉर्ज फर्नांडिस साहेबांचं आणि मुंबईचं जे अतूट नातं होतं त्या आज अतूट नात्याचा कुठेतरी अधोरेखित या बोर्डच्या अनावरणाच्या निमित्ताने आज ते पुन्हा नातं महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व साथींच्या माध्यमातून जोडल्या गेलेलं आहे. आणि याचं रास्त अभिमान हिंद मजूर सभेला आहे. समाजवादी चळवळीच्या जोडलेल्या सर्व साथी आणि यांनी जे मुंबईमध्ये कामगारांना न्याय देण्याचं काम केलं अनेक वर्ष, आणि आज खऱ्या अर्थाने सर्व मध्यमवर्गीय आज चांगल्या पद्धतीने राहतो आहे, त्यांचे मुलं शिकलेली आहेत. पण आज जे चित्र आहे ते कॉम्रेड धुमाळांनी आणि सर्वांनी सांगितलं तर आज खरोखर कैलासवासी जॉर्ज फर्नांडिस साहेबांची अत्यंत आठवण येते की दिग्गज नेते ते होते सर्व,
हिंदमजदूर सभेच्या माध्यमातून आणि हिंदमजदूर किसान पंचायतच्या माध्यमातून या सर्व नेत्यांची आज खऱ्या अर्थाने आठवण येते. आज ज्या पद्धतीने सरकारचे धोरणं कामगार विरोधी चाललेली आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी या सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे मोठी चळवळ निर्माण झाली असती. पण तरीसुद्धा आपल्याला ती ज्योत आहे ती तेवढ ठेवली पाहिजे. सर्व साथींच्या वतीने जे कामगार विरोधी धोरणं महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार राबवते त्याचा निश्चितपणे आपण विरोध करतो आहोत आणि पुढेही जॉर्ज फर्नांडिस साहेबांच्या स्मृती मुंबईच्या ज्या आहेत त्या कायम राहतील आणि त्यांच्या प्रेरणादायक नेते मार्गदर्शनाच्या मागे आम्ही सर्वजण काम करू अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हिंद मजदूर सभेतर्फे आणि आमच्या तमाम युनियन्सतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी अशोक जाधव साहेब यांना मी विनंती करतो. सांगा. आदरणीय सर्वच नेते, अनेक पक्षाशी संबंधित असलेले सुद्धा नेते या ठिकाणी आज उपस्थित आहोत. मी पहिल्या प्रथम सर्वांची माफी मागतो की 11ची आपण वेळ दिलेली होती, पण या ठिकाणी ज्या पोलिसांनी जे काही खेळ खेळले त्यामुळे भुतेकर साहेब यांचाही नाविलाज झाला. पण ज्या लोकांना आपण सगळ्या नेत्यांना इथं निमंत्रित केले त्याच्यापैकी आम्ही एकही नव्हतो. जॉसाहेबांचं नाव दिलं, आनंद आहे. भुतेकर साहेबांनी प्रयत्न केला, शहासाहेबांनी प्रयत्न केला, इतरांनी आम्ही सगळ्या प्रयत्न केला, आनंद आहे. पण जॉसाहेब काही छोटे नव्हते. आज जो प्रकार झाला मला फार वेदना झालेल्या आहेत. डोळ्याच्या समोर स्टेज उकरून टाकलं आणि तेही आमच्याच लोकांनी, कारण वरून आदेश होते त्याप्रमाणे. या असल्या राजकारणामध्ये मला फार वेदना झालेल्या आहेत. आणि जॉसाहेबांसाठी, या जॉसाहेबांनी या मुंबईसाठी काय केलं, कामगार वर्गासाठी केलं ते केलंच. पण जॉसाहेब हे मराठी भाषिक नसताना मुंबईच्या महापालिकेतला कारभार हा मराठी भाषेतूनच चालला पाहिजे म्हणून सभागृह बंद पाडलं आणि मराठी भाषेचा कारभार आतापर्यंत चालला. ही सगळी देणगी जॉसाहेबांची आहे. त्यावेळी जॉसाहेब कामगार मंत्री, आपले उद्योगमंत्री होते, संरक्षण मंत्री होते आणि मधु दंडवते साहेबांबरोबर कोकण रेल्वेचं ज्यांनी स्वप्न पाहिलं ते जॉसाहेब. हे सगळे जे आहे उपकार हे जॉसाहेबांचे आहेत. आणि आज या ठिकाणी ज्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं की आज हे येणार ते येणार, भुतेकर साहेबांनी प्रयत्न भरपूर केला, त्यामुळे वाद नाही. पण त्याच्यापैकी इथं कोणी फिरकलेले नाही. एकदा माणूस मेला की त्याच्यावर सगळं गेलं, अशा पद्धतीने जर प्रवृत्ती असेल लोकांची हे चुकीचं आहे आणि मला ह्याच्या फार वेदना होत आहेत. मला एवढंच फक्त सांगायचं आहे, जॉसाहेबांनी जे काही केलं आपल्यासाठी ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आज दुपारी आपल्या बाळदंडवते स्मृतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरती आपण त्या ठिकाणी सगळ्यांची, कामगारांची वगैरे सगळ्यांची त्या ठिकाणी सभा ठेवलेली आहेत. मी पाहिलेले जॉर्ज आणि मी जॉसाहेबांबरोबर केलेलं काम ह्या संदर्भामध्ये जे जे नेते आपले आहेत, आता एखादं नाव चुकून राहील पण मग गाडे असतील, डिसासाहेब असतील, सचिव असेल, या ठिकाणी शंका साहेब असतील, त्रिशिला कांबळे, वामन कविस्कर, या ठिकाणी भोसले साहेब, ह्यापासून सगळे आपल्या HMH आमचे वडावकर साहेब आले, धुमाळ साहेबसुद्धा अध्यक्ष आलेले आहेत, ते त्या ठिकाणी येतील. आणि ह्या ठिकाणी शाहसाहेब वगैरे आहेत, भुतेकर साहेब आहेत, ते दुपारी जे आता हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या युनियनच्या ऑफिसला सर्वांनी तिथं यायचं आहे. आणि मी पाहिलेले जॉब ह्यावरती आपण ज्यांचा अनुभव आहेत त्यांनी ते सांगायचे आहे, जेणेकरून जे नवीन पिढी आहेत त्यांच्यामध्ये ते शेअर केले जातील. फक्त एकच अजूनही सांगतो की जे कॉर्पोरेशनमध्ये आज जे झालं, जॉसाहेबांनी रस्त्यावरची लढाई लढलेली आहे. आपण जर अर्धा तास इथं जर थांबलो असतो, भले केसेस झाले असते आपल्यावरती, पण आपण त्या ठिकाणी थांबून जर तो कार्यक्रम केला असता तर ते उचित ठरलं असतं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? केसेस झाले असते आपल्यावरती, काय कोणी फासाला लटकावत नव्हतं. पण ज्या जॉसाहेबांनी ह्या देशासाठी केलं, या महापालिकेसाठी केलं, त्यांच्यासाठी काळिंबा लावणारे ज्यांनी कोणी कृत्य केलं त्याची निश्चितपणे आम्ही दखल घेऊ. पण ते झाले ते योग्य झालं नाही. या वेदना मला सतत सतावत राहतील आणि म्हणून मी जास्त वेळ न बोलता जे काही मला बोलायचं ते युनियन ऑफिसला जिथं आपली मिटिंग आहे त्या ठिकाणी मी बोलेन. परंतु मला एकच वाईट वाटतं की लांबून आले, सुरेश ठाकूर साहेब तर पनवेलवरून आले, देसा साहेबांची तब्येत बरी नाही, तरी पण हे लांबून लोक आले. आमचे JR भोसले साहेब आले, इतर नेते मंडळी आले आणि शाहसाहेब तर अमेरिकेवरून आले डायरेक्ट.
तर मला एवढंच सांगायचं आहे की जॉसाहेबांविषयी प्रेम असलेले लोक ह्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण 11चं होतं, पण तो लवकर कार्यक्रम झाला. त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो आणि दुपारच्या मिटिंगला त्या ठिकाणी सर्वांनी येण्याचं काम करा एवढ्याला सांगून सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब सगळ्यांच्या